हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर इथे बघा मी पेपर घेतलेला आहे आणि बन बाजूकडनं बघा मी टेप पकडलेली आहे, तिकडनं मी पूर्ण उंची टाकते 16.5 इंच। तर तयार उंची आपल्याला ठेवायची 15 इंच, तर त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे। तर 1.5 इंच कशासाठी की बॅक साईडसाठी आपल्याला 1 इंच लागतो आणि फ्रंट पार्टसाठी आपल्याला 1.5 इंच लागतो। आता 1.5 इंच कशासाठी की आपण बघा ज्यावेळेस योगपट्टी जोडतो त्यावेळेस तिकडे तो म्हणजे कमी जास्त होतो, पुढचा भाग लहान पडतो आणि मागचा मोठा होतो। तर यासाठी मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। आता ते तुम्हाला समजलंच असेल। आता बघा इथे हा डीप नेक आहे, तर मी इथे 6 इंच शोल्डर घेतलेला आहे। तुम्ही 5.5 इंच सुद्धा शोल्डर घेऊ शकतात। त्यानंतर 6 इंच शोल्डर घेतलेले आहे, तर मी त्याचा मुंडा 6.5 इंच हा घेतलेला आहे। तर बघा साईडनं पण माप घेऊन सरळ अशी त्याला रेष मारून घ्यायची। तर माझं थोडंसं सरकलेलं, तर तुम्ही इथे पुढे बघितलंच मी माप घेऊन परत सरळ रेष मारून घेतली। त्यानंतर बघा काय करायचं आहे का इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा। तर छाती बघा 42 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 10.5 इंच आणि पुढे मी इथे 2 इंच मार्जिन घेतलेले, तुम्ही इथे 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे मी मोजून बघितलं 10 इंच येतो, पुन्हा तिकडे पण मोजून मी वरती टिक मारली आणि त्यानंतर मी सरळ अशी रेष मारून घेतलेले। आता कमरेचं पण बघा माप जेव्हा टाकायचं असेल ना, त्यावेळेस तुम्ही जेवढं बघा इथे छातीचं माप येतं ना तेवढं पण तुम्ही खाली टाकू शकता, फक्त त्यामधला तुम्हाला अर्धा इंच कट करायचं आहे। तर समजा इथे 12.5 आलेला आहे, तर तिथे तुम्ही 12 इंच टाकू शकतात। तर आणि 12.5 जरी टाकले तरी काही नाही, पाव इंच आपण नंतर कट करू शकतो। तर हे बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला कमरेचं वगैरे माप घेऊन नाही टाकायचं असेल तर। इथे मी तुम्हाला दाखवते का कमरेचं माप आहे 35 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच। तर 8.25 इंच येतो आणि त्यामध्ये 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 2 इंच आहे ती मार्जिन। आता तुम्हाला बघा मी इथे सांगितलेलंच की अर्धा इंच तुम्हाला कमी करून माप सरळ रेष मारून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, मुंड्याकडनं बघा 1.5 इंचावर पहिला मार्क करायची, त्यानंतर 1 इंचावर मार्क करायची आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याला गोलाकार द्यायचा आहे। आता जो मधला आर्महोल आहे ना त्याला काय करायचं, थोडं मधून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा गळा रुंदी मी इथे 2.5 इंच घेतलेले, तुम्ही 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता तुमचं जर डीप नेक जास्त असेल तर। तर मी इथे 7 इंचावर मार्क केली गळ्यासाठी आणि त्याच्यानंतर रुंदी मी 3 इंच घेतली आणि त्याच्यानंतर बघा सरळ असं मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तुम्ही इथला गळा जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर बघा मी योगपट्टीसाठी 3 इंचावर मार्क केले, त्यानंतर अर्धा इंच पुन्हा वाढवून घेतलं म्हणजे 3.5 इंच, 3 इंच आणि 3 इंच कमरेकडचं त्याला सरळ रेष मारली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी गोलाकार त्याला दिलेला आहे आणि योगपट्टीचा जो शेप आहे तो इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता इथे बघा आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे, तर कटोरीचा व्हिडिओ मी सविस्तर इथे मी मागच्या फेरीस बनवलेला आहे, लास्ट तोच कटोरीचाच इथे व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघू शकता। तर कटोरी बघा मी इथे 7.5 इंच साईजसाठी, त्यानंतर सरळ रेष मारली, गळ्याकडनं मी 1 इंचावर मार्क केली, पुन्हा मी पुढच्या आर्महोलकडनं 2.5 इंचावर मार्क केली। त्याच्यानंतर बघा हे 3 पॉईंट मिळाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे कटोरीला शेप द्यायचा असतो। तर इथे बघा मी कटोरीला शेप दिलेला आहे आणि त्यानंतर बघा जी बाहेरची बाजू आहे तिकडनं बघा आपल्याला कट करायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे पेपर म्हणजे कट करून घेत आहे। तर बघा इथे मी पेपर हा कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा त्याचा मधला जो सेंटर आहे तिकडनं आपल्याला पुन्हा कट करून ते 2 पार्ट सेपरेट करायचे आहेत, एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट। तर बघा हे 2 असे पार्ट आपल्याला भेटलेले आहेत बघा अशा प्रकारे। तर आता फ्रंट पार्ट मी साईडला ठेवते आणि बॅक पार्टमधला जो अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला
तो इथे मी कट करून टाकलेला आहे. तर इथे पण मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि गळ्याची उंची 11 इंच घेतली. 3-3.5 इंचाचा इथे मी बॉक्स केला रुंदी घेऊन आणि अशा प्रकारे तिथे त्याला गोलाकार शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकतात. बघा मी 4.5 इंचावर मार्क केली आणि त्याच्यानंतर अर्धा इंचाचा इथे आपल्याला टक्स उंची जी आहे ती मी इथे 5 इंच घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे ज्या वेळेस डीपनेक असतो ना त्यावेळेस बॅक पार्टचा टक्स आहे तो थोडा मोठा घ्यायचा, म्हणजे जेवढा मोठा घेऊ ना तेवढा शोल्डर उतरत नाही आणि तो म्हणजे हे होतो. आणि त्यानंतर बघा दोन्ही पार्टमधनं मी इथे 1.5 इंच कट करून घेतलेला आहे. तर बघा हा कुठल्या साईडला जिकडनं आपली गळा रुंदी आहे तिकडनं आहे, जिकडनं आर्महोल आहे तिकडनं आपल्याला कट करायचा नाही मिळत. तर बघा ही योकपट्टी काढलेली आहे आणि आता ही कटोरी आहे. जशी आपण इथे शेप दिलेला त्याच प्रकारे इथे कटोरी आपल्याला काढायची. त्याच्यानंतर बघा मी गळा कट केला आणि त्यानंतर जो बघा आता आर्महोलचा फ्रंट पार्टचा जो इथे आर्महोल होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे. तर हे कट करायला विसरायचं नाही, आर्महोल तो तुम्हाला कंपल्सरी कट करायचा आहे. तर एक मी दुसरा पेपर घेतला आणि त्याच्यावर बघा जी आपली कटोरी निघालेली ती कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर ठेवायची आणि जशी आहे तशी आपल्याला इथे मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा 1.5 इंचावर मी दोन्ही साईडनं मार्क केला बघा अशा प्रकारे. आणि जिकडनं बघा आपल्याला कटोरी जोडावी लागते तिकडनं 1.5 इंच घेतला आणि त्यानंतर हुकच्या साईडला मी तिरकस अशी रेष मारली. त्यानंतर कटोरीला शेप बघा इथे दिलेला आहे. आता इथे बघा जो आपल्या छातीचा चौथा भाग आहे तो इथे बरोबर आलेला आहे, म्हणजेच ही जी कटोरी आहे ती आपल्याला परफेक्ट बसणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही मिळत. तर अशा प्रकारे तुमची कटोरी आली पाहिजे. त्यानंतर बघा पूर्ण सेंटर काढून मी तिथे मार्क केला. त्याच्यानंतर 3 इंच मी पूर्ण रेष मारून घेतली आणि त्याच्यानंतर बघा अशा तिरकस मी रेषा मारून घेतल्या. तर मी बोलण्यापेक्षा तुम्हाला समजलं असेलच. त्यानंतर बघा अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण मार्क केलेले त्या प्रकारे आपल्याला कट करून म्हणजे एक्स्ट्राचा पेपर असेल तो कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करायचे आणि त्याच्यानंतर बघा इथे 1.5 ते 2.25 इंचावर मार्क करायचे. तर फोल्ड केल्यानंतर जर पेपर असेल थोडाफार तर तो कट करून घ्यायचा. तर इथे तुम्ही 1.5 ते 2.25 इंचावर मार्क करून 3-3.5 इंचाचा टक्स घेऊ शकतात. तर ही बघा कटोरी आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला आता ठेवून दाखवते पेपरवर व्यवस्थित. आणि ही जी कटोरी आहे म्हणजे जी अगोदर पेपरातली निघालेली ती आपल्याला टाकून द्यायचं आहे, कारण की आपण दुसरी कटोरी वाढून घेतलेली आहे. त्यानंतर बघा मी बॅक पार्ट ठेवला आणि त्याच्यानंतर बघा ही कटोरी अशा प्रकारे लावून घेतली. कटोरी पण बघा आपली परफेक्ट इथे आलेली आहे. त्याच्यानंतर बघा योकपट्टी ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग बाय.